कुंभकर्ण आता झोपेतून जागा झालाय का, अशा शब्दामध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी अण्णा हजारे यांच्यावरती टीका केली। तब्बल 21 दिवसानंतर अण्णा हजारे यांनी विद्यार्थी आंदोलनावरती भूमिका मांडली। त्यानंतर आज 2 तास मौन आंदोलन करत त्यांनी पाठिंबा सुद्धा दिलाय। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। कुंभकर्ण पुन्हा झोपेतून जागा झालाय। त्यांना आता झोपेचं सोंग घेऊ नये अशा शब्दात काँग्रेसनं अण्णा हजारेंच्या मौन आंदोलनावर टीका केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अण्णा हजारेंनी मौन आंदोलन सुरू केलंय। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मौन राहून विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा देत आहोत। मात्र विद्यार्थी आंदोलनावर तब्बल 21 दिवसांनंतर भूमिका मांडल्यामुळे काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी अण्णा हजारेंचा उल्लेख कुंभकर्ण असा करत त्यांच्यावर टीका केली आहे। पंतप्रधानांना पत्र पाठवलं, त्यात काय म्हटलं? मराठी काच खाली का ना थोड़ी। पंतप्रधान ये सर्वोच्च नेता हुए, जनता के प्रश्न उनके पास जाना जरूरी है, इसलिए भेजा था। कुंभकर्ण झोपेतून जागा झाला अशा प्रकारच्या 2 घटना आज बघायला मिळाल्या। एक तर 30 दिवसानंतर नरेंद्र मोदींनी अत्यंत खोटारड का असेना मात्र काहीतरी विधान केलं, आणि दुसरीकडे गाढ झोपी गेलेले अण्णा हजारे आज या आंदोलनाला बसतात आहे। यांना आता पुन्हा झोपेत जाऊ नका, झोपेचं सोंग घेऊ नका, ही आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा राहील। देशात मनमोहन सिंग सरकार असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अण्णा हजारेंनी रान उठवलं होतं। दिल्लीतल्या जंतर मंतरवर लोकपाल बिलासाठी उपोषण छेडलं। त्यानंतरच्या सत्ता बदलात अण्णांच्या आंदोलनाचा मोठा वाटा होता असं राजकीय जाणकार मानतात। मात्र त्यानंतर अण्णा हजारेंनी अनेक मोठ्या मुद्द्यांवर मौन बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर होतो। अण्णा हजारेंचं कसं आहे, ते आता मौन आंदोलन, उपोषण, आता लोकांना त्यांचा कंटाळा आलेला आहे। त्यांच्याकडे कोणी म्हणजे गांभीर्याने पाहतं नाही। जिथं बोलायला पाहिजे तिथं मौन असतात, जिथं मौन पाहिजे तिथं बोलायला लागतात, हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं। ते ठीक आहे ना, अण्णा हजारे करतात तर बरं आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांनी जर सांगितले ते। आता दरम्यान ज्या जागी अण्णा हजारेंनी मौन आंदोलन केलं त्या स्थळाला नगरचं प्रतिकात्मक जंतर मंतर आंदोलन असं नाव देण्यात आलंय। दरम्यान आंदोलनाच्या या टप्प्यावर अण्णांनी अजून प्रखरपणे भूमिका मांडण्याची गरज होती, मात्र त्यांनी मौन आंदोलनाचा पर्याय का निवडला असाही प्रश्न काही विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।